लग्नाचं मंडप, पाहुण्यांची गर्दी आणि आनंदाचे वातावरण. आरव आणि सायली यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघे सुशिक्षित, समजूतदार आणि एकमेकांचा आदर करणारे होते. घरातील सर्वांनाच वाटत होते की हा जोडा अत्यंत सुखाचा संसार करेल. रात्रीचा वेळ झाला. खोलीत गुलाबांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. आरवने प्रेमाने दरवाजा बंद केला आणि तो सायलीकडे आला. तिने अद्याप लग्नाचा भरजरी लेहंगा आणि दागिने काढले नव्हते. आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अत्यंत प्रेमाने विचारले, सायली, थकलीस का? आजचा दिवस खूप धावपळीचा होता. सायलीने किंचित मान खाली घातली. तिचा चेहरा थोडा उतरला होता. ती हळूच म्हणाली, आरव, कृपया मला थोडा वेळ द्या. मी अजून या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. आरव एक सुशिक्षित आणि समजूतदार तरुण होता. त्याने तिच्या भावनांचा आदर केला. तो हसला आणि म्हणाला, काही हरकत नाही सायली, घाई कशाला, तू आरामात राहा. पण आरवच्या मनात कुतूहल होते, जे स्वाभाविक होते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रात्री परिस्थिती तीच राहिली. सायली दिवसभर सर्वांशी हसत खेळत वागत असे. घरातील कामामध्ये हातभार लावत असे. पण रात्रीची वेळ आली की ती शांत आणि दुरावलेली होत असे. आरवजवळ येताच ती काहीसे अंतर ठेवत असे. आरवच्या मनात आता अनेक प्रश्न घर करू लागले होते. तिला हे लग्न मान्य नव्हतं का? माझ्या वागण्यात काही कमी पडतंय का? ती माझ्यावर नाराज आहे का? सायली मात्र यावर काहीच बोलत नव्हती. जेव्हा जेव्हा आरव विषय काढायचा प्रयत्न करे, ती विषय टाळत असे. हळूहळू दोघांमध्ये संवाद कमी झाला. पूर्वीसारखा गप्पा बंद झाल्या. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. घरातील लोकांनाही जाणू लागले की या दोघांच्या संसारात काहीतरी बिनचल आहे. एके दिवशी सायलीने केलेल्या छोट्याशा चुकीवरून घरात मोठा वाद झाला. आरवचा संयम तुटला. तो रागाने म्हणाला, सायली, चाललंय का नेमकं तुझं? जर तुला माझ्याशी संसारच करायचा नव्हता तर लग्नाआधीच नकार द्यायला हवा होता ना. असं रोजच घुसमटून जगण्यापेक्षा सरळ बोललेलं बरं. हे कठोर शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिचे ओठ थरथरू लागले. तिने मान खाली घातली आणि ती दबक्या आवाजात म्हणाली, आरव, तुझी यात काही चूक नाही. पण माझ्या भूतकाळात घडलेल्या एका वाईट प्रकारची सावली माझ्या मनावर अजून आहे. त्या मानसिक धक्क्यातून आणि भीतीतून बाहेर पडायला मला वेळ हवा होता. पण तुला हे कसं सांगू हे मला सुचवत नाही. आरवकडे आता राग उरला नव्हता. त्याच्या मनात सायलीबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. त्याने पुढे होऊनच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि अतिशय मऊ आवाजात म्हणाला, सायली, मला माफ कर. मी तुझी बाजू समजून घेतली नाही. आजपासून तुला कोणती भीती बाळगण्याची गरज नाही. मी तुझ्याशी पाठीशीच आहे. त्या दिवसानंतर आरवने सायलीवर कोणती शारीरिक किंवा मानसिक दबाव टाकला नाही. तो तिचा एक चांगला मित्र बनला. ते दोघे संध्याकाळी एकत्र लांब फिरायला जाऊ लागले. गच्चीवर थंड वाऱ्यात चहा पिताना तासभर गप्पा मारायचे. कधी कधी किचनमध्ये एकत्र येऊन काहीतरी गोड बनवायचे आणि एकमेकांना भरवायचे. या सगळ्या मोकळ्या वातावरणामुळे सायलीच्या मनातील भीती हळूहळू निरळून लागली. तिला आरवचा सहवास सुरक्षित आणि सुखद वाटू लागला. आरवच्या डोळ्यामधील प्रेम आणि आदर तिला शब्दाशिवाय बरंच काही सांगून जात होता. एक पावसाळी संध्याकाळ होती. घराबाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि खोलीत मंद पिवळा दिवा जळत होता. सायली खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती. आरव मागून आला आणि त्याने अत्यंत अलगदपणे आपले हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले. सायली किंचित दचकली, पण तिने विरोध केला नाही. तिने स्वतःला आरवच्या उबदार मिठीत सोडून दिले. आरवने तिचे केस हलके बाजूला केले आणि तिच्या पाठीवर ओठाचा एक प्रेमाचा स्पर्श केला. सायलीने मागे वळून आरवच्या डोळ्यात पाहिले आणि तिच्या डोळ्यात आत भीती नव्हती, तर ती नितांत प्रेम आणि पूर्ण समर्पण होते. तिने स्वतःहून आपले हात आरवच्या गळ्यात अडकवले आणि म्हणाले, आरव, माझ्यावर इतका संयम ठेवल्याबद्दल आणि मला खऱ्या अर्थाने समजून घेतल्याबद्दल खूप खूप आभार. आता माझ्या मनात कोणतीही भीती नाही. मला खात्री आहे की आपलं नातं आता फक्त विश्वासावर नाही तर गहिऱ्या प्रेमावर उभं आहे. आरवच्या चेहऱ्यावर गोड आणि समाधान स्मित हास्य पसरले आणि त्याने तिच्या ओठावर आपले ओठ ठेवत एक हळूवार आणि सखोल चुंबन घेतले. त्या स्पर्शाने दोघांचे मन एकमेकांच्या विलीन झाले. त्या रात्री त्यांच्यातील शारीरिक जवळीक ही केवळ एक स्पर्श नव्हता, तर ती त्यांच्या आत्म्याची आणि विश्वासांची एकरूपता होती. दोघांनी एकमेकांच्या भावमध्ये विसावून एक नव्या सुंदर आणि पवित्र संसाराची प्रत्यक्षात सुरुवात केली. शेवटचा संदेश मित्रांनो, प्रत्येक नात्याची खरी सुरुवात विश्वासाने होते. संवाद आणि संयम असेल तर किती मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. प्रेम हे कधी जबरदस्तीने किंवा घाईने फुलत नाही, तर तो परस्पर आदर, वेळ आणि समजुतीने आणि घट्ट आणि सुंदर बनते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.